नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, MPSC गाईड या यूट्यूब चॅनलवर मी अर्जुन आपले स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण संसदीय शासन पद्धतीचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण अभ्यासणार आहोत संसदीय शासन पद्धती याचा अर्थ, त्याचबरोबर संसदीय आणि अध्यक्षीय शासन पद्धतीमधील फरक, संसदीय शासन पद्धतीचं फायदे काय आहेत, तोटे काय आहेत आणि शेवटी अमेरिकेच्या शासन पद्धतीसोबत आपल्या भारतीय संसदीय शासन पद्धतीचा आपण तुलनात्मक अभ्यास करणार आहोत. तर आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. संसदीय शासन पद्धतीलाच इंग्रजीमध्ये पार्लमेंटरी सिस्टम असे म्हणतात. याचा अर्थ आपण जाणून घेऊया. संसदीय शासन पद्धती म्हणजे ह्या शासन पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार असते. कार्यकारी मंडळ म्हणजे मंत्रिमंडळ आणि कायदेमंडळ म्हणजे उदाहरणार्थ संसद असेल, म्हणजे जिथे लोकसभा आणि राज्यसभा आहे आणि जिथे कायदे पास केले जातात. तर येथे मंत्रिमंडळ हे संसदेला जबाबदार असतं. आता केंद्र स्तरावर कलम 74 व 75 नुसार संसदीय प्रणालीला डिफाईन केलेला आहे, त्याची व्याख्या केलेली आहे. आणि राज्यस्तरावर कलम 163 व 164 अंतर्गत त्याच्या संबंधीच्या तरतुदी दिलेल्या आहेत. तर कलम 74 काय म्हणतं की राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असेल, आणि कलम 75 म्हणतं की हे मंत्रिमंडळ म्हणजे ह्या कलम 75मध्ये सामूहिक जबाबदारीचं तत्त्व दिलेलं आहे. ती सामूहिक जबाबदारी मंत्रिमंडळाची असेल. हे मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असेल. ही तरतूद कलम 75 अंतर्गत आहे. सेम 163 आणि 164 संबंधी आहे. 163 विषयी राज्यपालांना सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असेल राज्यस्तरावर, आणि कलम 164 नुसार सामूहिक जबाबदारीचं तत्त्व आहे. त्यामध्ये मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या विधानसभेला जबाबदार असेल. हा इथे फरक आहे या दोघांमध्ये. तर मित्रांनो, आधुनिक लोकशाहीमध्ये दोन प्रकार मानले जातात. आधुनिक लोकशाहीचे पहिली आहे संसदीय प्रकारची लोकशाही आणि दुसरी आहे अध्यक्षीय प्रकारची लोकशाही. संसदीय प्रकारची लोकशाही ही ब्रिटन, जपान, कॅनडा, भारत यांसारख्या देशामध्ये राबवली जात आहे. आणि अध्यक्षीय प्रकारची लोकशाही ही अमेरिका, ब्राझील, रशिया आणि श्रीलंका ह्या देशामध्ये राबवली जात आहे. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या. जरी ह्या देशामध्ये संसदीय प्रकारची लोकशाही असेल किंवा अध्यक्षीय प्रकारची लोकशाही असेल, तर ती जी लोकशाही आहे ती तशाच प्रकारे दुसऱ्या देशामध्ये सेम टू सेम राबवल्या जात असेल असं नाही, तर त्याच्यामध्ये छोटे मोठे बदल हे असू शकतात. तर आता जाणून घेऊयात संसदीय आणि अध्यक्षीय लोकशाहीमध्ये फरक काय आहे. पहिला फरक आपण सुरुवातीला जाणून घेतला की संसदीय लोकशाहीमध्ये कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाला म्हणजेच मंत्रिमंडळ हे संसदेला जबाबदार असतं, आणि अध्यक्षीय लोकशाहीमध्ये अशा प्रकारची कोणतेही जबाबदारीचं तत्त्व नाही आहे. म्हणजेच त्या देशाचा जो अध्यक्ष असेल तो तेथील कायदे करणाऱ्या मंडळाला, उदाहरणार्थ अमेरिकेचं उदाहरण घेतलं तर तेथील संसदेला काँग्रेस म्हणतात, तर अमेरिकेचा राष्ट्रपती हा संसदेला जबाबदार असत नाही. दुसरा फरक असा आहे, संसदीय शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धती किंवा कॅबिनेट शासन पद्धती म्हणजे कॅबिनेट गव्हर्नमेंट असं देखील म्हणतात. पण अध्यक्षीय लोकशाहीला अशा प्रकारचं नामाभिधान वगैरे काही नाही आहे. म्हणजेच अध्यक्षीय लोकशाहीमध्ये कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार नसल्यामुळे त्याला फिक्स्ड एक्झिक्युटिव्ह सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट असे देखील म्हणतात. म्हणजेच कायमस्वरूपी कार्यकारी व्यवस्था, जी की एका फिक्स टर्मसाठी, उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये 4 वर्षासाठी असते, तर त्या फिक्स टर्मसाठी ती निवडली जाते. तर मित्रांनो, संसदीय शासन पद्धतीला कॅबिनेट शासन पद्धती तसेच जबाबदार शासन पद्धती देखील म्हणतात, आणि यालाच वेस्टमिन्स्टर प्रारूपाची शासन पद्धती देखील म्हणतात. वेस्टमिन्स्टर हे ब्रिटनमधील एक ठिकाण आहे, एक सिटी आहे, जिथे ह्या संसदीय शासन पद्धतीचा उगम झाला असं मानलं जातं, आणि ब्रिटनची जी संसद आहे ती त्या ठिकाणी लोकेटेड आहे.
मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की आपण ही संसदीय शासन प्रणालीचा जो तत्त्व आहे ब्रिटनकडून घेतलेला आहे, त्यामुळे ब्रिटनच्या शासन पद्धतीतील बरेच तत्त्व भारताच्या लोकशाही शासन पद्धतीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात। तर आता पाहूयात ह्या संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये काय आहेत। मी त्यांची लिस्ट दिलेली आहे इथे आणि त्याच्याशी संबंधित जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे, घटक आहे, जो समजवण्यासाठी उपयोगात पडेल तो मी तुम्हाला इथे सांगेन। पहिला मुद्दा आहे संसदीय शासन पद्धतीमध्ये नामधारी व वास्तव कार्यकारी प्रमुख असतात। म्हणजे दोन प्रकारचे प्रमुख असतात। एक हा नामधारी प्रमुख असतो, नामधारी कार्यकारी प्रमुख, आणि दुसरा वास्तव कार्यकारी प्रमुख। नामधारीमध्ये जो आपला राष्ट्रपती आहे तो नामधारी प्रमुख असतो आणि जे आपले पंतप्रधान असतात ते कार्यकारी प्रमुख असतात। नामधारी प्रमुखाला राज्यप्रमुख असे देखील म्हणतात आणि आपले जे PM आहेत कार्यकारी प्रमुख त्यांना वास्तव प्रमुख किंवा शासन प्रमुख देखील असे म्हणतात। म्हणजे असं रिॲलिटीमध्ये पाहायला गेलं तर पंतप्रधानच पूर्ण देशाची सिस्टीम चालवत असतात। ह्यांनाच इंग्रजीमध्ये अनुक्रमे डी ज्युअर आणि डी फॅक्टो एक्झिक्युटिव्ह असे देखील म्हणतात। डी ज्युअर हे नामधारी प्रमुखासाठी आणि डी फॅक्टो हे वास्तव कार्यकारी प्रमुखासाठी टर्मिनॉलॉजी आहे। ह्यानंतरचं वैशिष्ट्य आहे बहुमतातील पक्षाचे सरकार, म्हणजेच मेजॉरिटी पार्टी रूल। आपल्या देशामध्ये इलेक्शन होतं आणि ज्या पार्टीचे जास्त उमेदवार निवडून आलेले आहेत ती पार्टी सत्ता बनवण्यासाठी पुढे येते। तर जो पक्ष, आता सध्या भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रामध्ये आहे, तर तो केंद्रामध्ये आहे कारण तो पक्ष बहुमतात आहे। म्हणजेच त्या पक्षाने इतर पक्षांच्या तुलनेत सर्वाधिक जागा मिळवलेल्या आहेत आणि म्हणून त्यांचा असा हक्क बनतो की त्यांनी सरकार स्थापन करावी। तर त्यांनी सरकार स्थापन केलेले आहे। हे दुसरं वैशिष्ट्य आहे संसदीय शासन पद्धतीचं। यानंतरचं वैशिष्ट्य असं आहे सामूहिक जबाबदारीचं तत्त्व, म्हणजेच कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी। तर संसदीय शासन पद्धतीमध्ये जो कार्यकारी मंडळ असतो, म्हणजेच जो मंत्रिमंडळ आहे तो कायदेमंडळा म्हणजेच आपल्या इथे संसदेला जबाबदार असतो। यानंतर येतं राजकीय एकजिन्सीपणा, म्हणजे संसदीय शासन पद्धतीमध्ये राजकीय एकजिन्सीपणा असतो, म्हणजेच पॉलिटिकल होमोजिनिटी असते। याचा अर्थ असा होतो की आपलं जे मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळामध्ये जवळपास सर्वच मंत्री हे एकाच पक्षाचे असतात, त्यामुळे ते सेम आयडिओलॉजी फॉलो करतात आणि त्यांच्या त्या सेम आयडिओलॉजीमुळे त्यांच्यामध्ये एकजिन्सीपणा दिसून येतो, म्हणजेच एकोप्याचं तत्त्व ते लागू करतात। उदाहरणार्थ एखादा निर्णय घ्यायचा असेल तर त्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्री हे त्या निर्णयासाठी म्हणजे त्या निर्णयाच्या बाजूने असतात। तर याच्यावरून राजकीय एकजिन्सीपणा दिसून येतो। ह्यानंतरचं तत्त्व आहे दुहेरी सदस्यत्व। मित्रांनो, हे जे मंत्री असतात ते मंत्री कार्यकारी मंडळ म्हणजेच मंत्रिमंडळाचे सदस्य असतात, त्याचबरोबर ते संसदेतील एखाद्या ग्रहाचे देखील सदस्य असतात। म्हणून त्यांच्या दुहेरी सदस्यत्वाचं तत्त्व देखील संसदीय शासन पद्धतीमध्ये मोडतं। ह्यानंतर येतं पंतप्रधानांचं नेतृत्व। ज्यावेळेस एखादा पक्ष बहुमतात येतो आणि सरकार स्थापन करतो तर त्यासाठी त्यांपैकी एका व्यक्तीची प्राईम मिनिस्टरसाठी, त्याचबरोबर त्या पक्षाचा नेता म्हणून, त्या सभागृहातील नेता म्हणून त्याची निवड केली जाते आणि नंतर मग तो व्यक्ती पंतप्रधान बनतो आणि त्या पंतप्रधानाच्या सल्ल्याने आणि इतर मंत्र्यांची निवड केली जाते। तर इथे पंतप्रधान त्या पक्षाचं नेतृत्व करतात, त्याचबरोबर ज्या सभागृहात ते निवडून आलेले आहेत त्या सभागृहाचं ते नेतृत्व करतात। तर इथे पंतप्रधानांचं नेतृत्व हे देखील संसदीयचं वैशिष्ट्य आहे, संसदीय शासन पद्धतीचं वैशिष्ट्य आहे। यानंतरचं वैशिष्ट्य येतं कनिष्ठ सभागृहाचे विसर्जन। मित्रांनो, भारतामध्ये संसद हे द्विगृही आहे, लोकसभा आणि राज्यसभा। राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे आणि लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे। तर संसदीय शासन पद्धतीमध्ये कनिष्ठ सभागृहाचं विसर्जन होत असतं। म्हणजेच जर पंतप्रधान
राष्ट्रपतींना सल्ला देत असतील किंवा जो सरकार आहे सरकार अल्पमतात आलेला असेल किंवा लोकसभेने त्या सरकारविषयी नो कॉन्फिडन्स मोशन म्हणजेच अविश्वास ठराव पारित केलेला असेल तर मग कनिष्ठ सभागृह हे विसर्जित केलं जातं. ह्यानंतरचं वैशिष्ट्य आहे गोपनीयतेचं तत्त्व. मित्रांनो, मंत्री ज्यावेळेस शपथ घेतात पद आणि गोपनीयतेची त्यांना शपथ दिली जाते. राष्ट्रपती त्यांना शपथ देण्याचं काम करतात. तर पदाच्या शपथीबरोबरच त्यांना नंतर गोपनीयतेची शपथ दिली जाते. ती शपथ अशासाठी असते की मंत्री ज्यावेळेस त्यांचा तो पदभार स्वीकारतात आणि कामकाज करतात तर त्या कामकाजाविषयी गुप्तता पाळली जाते आणि ती इतरत्र कुठेही सांगितल्या जात नाही. तर मित्रांनो, हे होती संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये. आता आपण पाहूयात संसदीय शासन पद्धतीचे फायदे काय आहेत. त्यांनाच इंग्रजीमध्ये मेरिट्स ऑफ पार्लमेंटरी गव्हर्नमेंट असं म्हणतात. तर पहिला आहे कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांतील एकोपा. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या की कार्यकारी मंडळ म्हणजेच जो मंत्रिमंडळ आहे तो मंत्रिमंडळ हा आपल्या कायदेमंडळाचाच म्हणजेच संसदेचाच एक भाग आहे. म्हणजेच ह्यांनी जो निर्णय घेतलेला आहे कार्यकारी मंडळाने ज्यावेळेस निर्णय घेतलेला आहे तर तो निर्णय ते कायदेमंडळाला कळवणं देखील गरजेचं असतं आणि एखादा पक्ष मेजॉरिटीमध्ये असल्याकारणाने मग कार्यकारी मंडळाने जो निर्णय घेतला तो सहजच कायदेमंडळाला म्हणजेच त्यांच्या पक्षातील मेजॉरिटी सदस्यांना देखील माहिती असतो. त्यामुळे इथे जास्त कन्फ्लिक्ट होत नाही. म्हणजे आरोप प्रत्यारोपांचा खूप कमी वापर होऊ शकतो. ह्यानंतरचा फायदा आहे जबाबदार शासन पद्धती. आता कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार असल्यामुळे मग जो आपला कायदेमंडळ आहे त्या कायदेमंडळाचे सदस्य म्हणजेच केंद्र स्तरावर खासदार असतील किंवा राज्यस्तरावरच्या कायदेमंडळामध्ये आमदार असतील तर ते वेगवेगळ्या माध्यमातून प्रश्न विचारतात, मंत्र्यांना प्रश्न विचारतात. उदाहरणार्थ क्वेश्चन आवर असतो म्हणजेच प्रश्नप्रहर असतो. त्यामध्ये वेगवेगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या कमिट्यांद्वारे चर्चा होऊ शकते किंवा वेगवेगळे ठराव मांडले जातात. म्हणजेच ॲडजर्नमेंट मोशन किंवा नो कॉन्फिडन्स मोशन म्हणजेच अविश्वास प्रस्ताव असेल तर अशा प्रस्तावांद्वारे शासनाला त्यांच्या निर्णयाविषयी जाब विचारला जातो. त्यामुळे शासनाला आपल्या निर्णयाविषयी पूर्ण माहिती ही कायदेमंडळाला द्यावी लागते. मित्रांनो, यानंतरचा फायदा असा आहे की संसदीय शासन पद्धतीमध्ये जुलूमशाहीला लगाम बसतो. म्हणजेच डिस्पोटिझम, इंग्रजीमध्ये याला डिस्पोटिझम असं म्हणतात. तर डिस्पोटिझमला लगाम येतो. कारण असं की संसदीय शासन पद्धतीमध्ये कोणत्याही फक्त एका व्यक्तीकडे सत्तेचं केंद्र येत नाही. म्हणजेच फक्त एकाच व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता येत नाही तर ती सत्ता त्या वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये विभागली जाते. जसं मंत्रिमंडळ आहे तर त्यांच्याकडे वेगवेगळ्या खात्याचं पोर्टफोलिओ असतं. म्हणजेच प्रत्येक मंत्री हा कोणत्या तरी वेगवेगळ्या खात्याचा असा मंत्री असतो. म्हणजेच त्यांच्यामध्ये अधिकारांचीही विभागणी झालेली असते. त्यामुळे इथे जुलूमशाहीला आळा बसतो आणि हुकुमशाही प्रवृत्ती निर्माण होण्यास देखील इथे आळा बसतो. ह्यानंतरचं फायदा आहे तयार पर्यायी शासन म्हणजेच रेडी अल्टरनेटिव्ह गव्हर्नमेंट. ह्यामध्ये असं होतं की संसदीय लोकशाहीमध्ये सरकारवर टीका करण्यासाठी विरोधी पक्ष असतं. तर विरोधी पक्ष हे सरकारला पॅरलल असंच काम करत असतं. म्हणजे विरोधी पक्षातील काही जे लोक आहेत ते सरकारला पर्यायी म्हणून काम देखील करत असतं. थोडक्यात पाहायला गेलं तर अचानक असं काही घडलं की जो सरकार आहे तो अल्पमतात गेला तर त्या ठिकाणी ज्यावेळेस नवीन शासन सरकार स्थापन करायची गरज पडेल तर मग आपल्या विरोधी पक्षाकडे पर्यायी सरकार म्हणून पाहिलं जातं किंवा तो जो राज्यप्रमुख आहे, प्रेसिडेंट असेल किंवा इकडे राज्यपाल असेल, तो विरोधी पक्षाला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देऊ शकतो. ह्यानंतरचा फायदा आहे व्यापक प्रतिनिधित्व. मंत्रिमंडळामध्ये वेगवेगळ्या भागातून जे खासदार निवडून आलेले असतात ते मंत्री झालेले असतात. तर जे वेगवेगळ्या भागातून खासदार निवडून आलेले आहेत त्यांना मंत्री म्हणून
त्यांची नेमणूक केली जाते तर ते वेगवेगळ्या टप्प्यातून आलेले असतात, म्हणजे देशाच्या वेगवेगळ्या भागातून देखील आलेले असतात, त्याबरोबर समाजाच्या वेगवेगळ्या थरातून देखील आलेले असतात. त्याचबरोबर त्यामध्ये स्त्री देखील असतात आणि पुरुष देखील असतात. तर व्यापक स्वरूपामध्ये इथे त्यांना नेतृत्व करण्याची संधी दिली जाते. तर हे देखील एक महत्त्वाचा फायदा संसदीय शासन पद्धतीचा आहे. आता आपण पाहूया संसदीय शासन पद्धतीचे तोटे नेमके कोणते आहेत. मित्रांनो, संसदीय शासन पद्धतीमध्ये पहिला महत्त्वाचा तोटा असा आहे की इथे अस्थिर सरकार असते. म्हणजेच ज्यावेळेस एखादी सरकार स्थापन असते तर तिला स्वतःची मेजॉरिटी त्या कायदेमंडळामध्ये, उदाहरणार्थ लोकसभेमध्ये स्वतःचं बहुमत हे सिद्ध करावं लागतं जर सरकार स्थापन करायचे असेल तर. आणि त्यांना हे बहुमत पूर्ण टर्मपर्यंत, म्हणजेच 5 वर्षाच्या टर्मपर्यंत त्यांना हे बहुमत टिकवून ठेवावं लागतं. थोडीफार गडबड झाली किंवा लोकसभेने नो कॉन्फिडन्स मोशन म्हणजेच अविश्वास ठराव पारित केला तर सरकार अस्थिर होऊ शकतं आणि सरकार पडतं. तर असं होऊ नये, हे देखील एक प्रकारचा हा म्हणजे अस्थिर सरकार होईल, हे एक प्रकारचं तोटा आहे संसदीय शासन पद्धतीचा. ह्यानंतर येतं धोरणात सातत्य नसते. म्हणजे समजा काय एक नवीन सरकार स्थापन झालेले आहे तर ही नवीन सरकार त्या आधीच्या सरकारने जे काही निर्णय घेतले, जे काही धोरणं ठरवलेली आहेत त्या धोरणामध्ये बदल करते किंवा सरळ तो धोरण रद्द करून नवीन धोरण आणते. तर ह्या अशामुळे धोरण सातत्य राहत नाही आणि त्याचा देशाच्या विकासावर नंतर परिणाम पडतो. ह्यानंतरचा तोटा आहे कॅबिनेटचं वर्चस्व, डिक्टेटरशिप ऑफ कॅबिनेट. मित्रांनो, मंत्रिमंडळ तर लोकसभेला जबाबदार आहे, पण ह्या मंत्रिमंडळाअंतर्गत देखील कॅबिनेट नावाची एक टर्म आहे. म्हणजेच काही अति महत्त्वाच्या खात्याचे जे मंत्री असतात तर त्यांचा हा एक गट असतो आणि हा गट सर्व निर्णय ठरवतो आणि त्यानंतर मंत्रिमंडळ यांना फक्त मान्यता देण्याचं काम करतो. त्यामुळे जे सामूहिक जबाबदारीचं तत्त्व आहे इथे कुठेतरी डावलल्या जातं आहे असं वाटतं. आणि काही मोजकेच लोक मंत्रिमंडळातही काही मोजके लोक जे कॅबिनेटमध्ये आहेत तेच फक्त निर्णय घेतात आणि बाकीचं मंत्रिमंडळ फक्त मान हलवण्याचं काम करतं. तर हा देखील एक तोटा आहे. ह्यानंतर आहे सत्ता विभाजनाच्या विरुद्ध, म्हणजे संसदीय शासन पद्धती सत्ता विभाजनाच्या विरुद्ध आहे असं म्हटलं जातं. इथे देखील कॅबिनेटचंच वर्चस्वामुळे जो आपला कार्यकारी मंडळ आहे आणि कायदेमंडळ आहे याच्यामध्ये जी सत्तेची विभागणी झालेली आहे तर ती विभागणी त्या कार्यकारी मंडळाच्या त्या मंत्रिमंडळामध्ये न होता कॅबिनेटकडेच जास्त अधिकार असल्याकारणाने ही कुठेतरी सत्ता विभाजनाच्या विरुद्ध गेल्यासारखं वाटते. म्हणजेच त्या मंत्रिमंडळाचे अधिकार कमी झाल्यासारखे वाटतात आणि कॅबिनेटचे अधिकार जास्त वाढल्यासारखे वाटतात. यानंतरचा एक तोटा आहे हौशींचे सरकार. यालाच इंग्रजीमध्ये गव्हर्नमेंट बाय अमॅटर्स असे म्हणतात. तर जे मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळामधील जे सदस्य आहेत, जे मंत्री लोक आहेत ते त्या फील्डमध्ये खूप प्रावीण्य मिळवलेले नसतात किंवा खूप हुशार असे नसतात. तर त्यांना त्या मंत्रिमंडळातील खूप कमी लोक हे एखाद्या विषयामध्ये पारंगत असतात आणि बाकीचे सगळे फक्त राजकारण करणारे असतात. त्याचबरोबर 1-2 वर्षानंतर त्यांचा पोर्टफोलिओ देखील बदलला जातो. त्यामुळे ह्यामध्ये कौशल्य असलेल्या व्यक्तींचा खूप कमी प्रमाण असते आणि बाकीचे जे हौशेगौशेच भरलेले असतात त्यामुळे यांना हौशीचे शासन किंवा गव्हर्नमेंट बाय अमॅटर्स असे देखील म्हणतात. ह्यानंतर आपण पाहूया की आपण आतापर्यंत फायदे आणि तोटे, संसदीय शासन पद्धतीचे फायदे तोटे पाहिले. ह्यानंतर आपण संसदीय शासन पद्धती का स्वीकारली ह्याची कारणे जाणून घेऊयात. पहिलं कारण आहे फॅमिलॅरिटीज विथ दिस सिस्टीम. मित्रांनो, जवळपास 150 वर्ष ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं, भारतावर राज्य केलं. तर ह्या राज्यकारभारादरम्यान इथे कळत न कळत त्यांनी भारतामध्ये संसदीय प्रकारची शासन पद्धती रुजवली होती. आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की 1773 पासूनचा जो कायदा होता तो भारत स्वतंत्र होण्याचा 1947 पर्यंतचा जो कायदा आहे तिथपर्यंत त्यांनी
वेगवेगळे बदल करत गेले आणि भारतामध्ये एक अशा प्रकारची सिस्टीम तयार झाली जी ब्रिटन त्यांच्या देशामध्ये राबत होता। तर आपल्या जे संविधानकर्ते आहेत त्यांनी असं ठरवलं की एखादा नवीन प्रयोग करण्यापेक्षा आपली जी आधीपासूनच शासन पद्धती चालू आलेली आहे तीच शासन पद्धती आपण कंटिन्यू करावी, कारण इथली जनता देखील त्या पद्धतीला रुळली होती आणि त्या सिस्टीममध्ये काम करणारे जे लोक होते ते लोक देखील रुळले होते। त्यामुळे आपण संसदीय शासन पद्धती स्वीकारली। ह्यानंतर येतं प्रिफरन्स टू मोर रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजेच आपल्या संसदीय शासन पद्धतीमध्ये जबाबदारीच्या तत्त्वाला जास्त महत्त्व दिलेलं आहे। मित्रांनो, लोकशाहीमध्ये 2 टर्म महत्त्वाचे आहेत, एक जबाबदारी आणि दुसरी आहे स्थिरता, म्हणजेच स्टॅबिलिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी। तर जी स्टॅबिलिटी आहे ती अध्यक्षीय प्रकारच्या लोकशाहीमध्ये पाहायला मिळते आणि रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती पार्लमेंटरी सिस्टीमच्या तत्वामध्ये सिस्टीममध्ये किंवा या शासन पद्धतीमध्ये पाहायला मिळते। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीमध्ये अशाच प्रकारच्या एका प्रश्नाला उत्तर देताना आपल्याला जबाबदार शासन पद्धती का स्वीकारायला हवी ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं आणि आपल्या इथे सरकार स्थिर असेल किंवा नसेल तरी चालेल, पण सरकार ही जबाबदार असणं खूप गरजेचं आहे, अशा प्रकारचं त्यांनी एक्सप्लेनेशन तिथं दिलं होतं। जबाबदार अशासाठी की भारत हा खूप खंडप्राय म्हणजे खूप मोठा देश आहे आणि इथे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक असतात, वेगवेगळी संस्कृती इथे जोपासली जाते, वेगवेगळ्या भाषा इथे बोलल्या जातात। तर आणि त्यावेळेस 1947च्या दरम्यान भारत हा बऱ्याच मोठ्या प्रमाणात मागास असा देश राहिला असल्याकारणाने आपल्याला जबाबदार शासन पद्धतीची नितांत आवश्यकता होती आणि त्यासाठी म्हणून आपण संसदीय शासन पद्धती स्वीकारली, जी की एक जबाबदार शासन पद्धती आहे। म्हणजेच जे सरकार आहे, सरकार आपल्या धोरणांना आपल्या कायद्यांना हे जबाबदेही असेल, म्हणजेच त्यांना त्यांच्या धोरणाविषयी हे जनतेला उत्तर द्यावे लागेल। ह्यानंतरचं कारण आहे नीड टू अवॉइड लेजिस्लेटिव्ह एक्झिक्युटिव्ह कॉन्फ्लिक्ट्स, म्हणजेच इथे आपल्याला माहीतच आहे की कार्यकारी मंडळ आणि कायदेमंडळ ह्यामध्ये जो कार्यकारी मंडळ आहे म्हणजे जो मंत्रिमंडळ आहे तो कायदेमंडळाला जबाबदार असतो, तो जबाबदार आहे आणि कार्यकारी मंडळ हा कायदेमंडळाचाच एक भाग असल्यामुळे इथे यामध्ये भांडण वगैरे किंवा याच्यामध्ये मतभेद वगैरे निर्माण होण्याचा खूप कमी प्रश्न निर्माण होतो। तर ही देखील एक महत्त्वाची गरज होती। आणि ह्यानंतरचं शेवटचं कारण असं आहे नेचर ऑफ इंडियन सोसायटी, म्हणजेच आपण नेमकंच पाहिलं की वेगवेगळ्या जाती धर्माच्या आणि वेगवेगळ्या म्हणजे भारतामध्ये जीवनशैली खूप वेगळी आहे, तर ह्याला सुटेबल अशी शासन पद्धती म्हणजे संसदीय शासन पद्धती होती आणि त्यासाठी आपण ही शासन पद्धती ॲडॉप्ट केली। ह्यानंतर आता जाणून घेऊयात भारतीय आणि ब्रिटिश शासन पद्धतीतील फरक। मित्रांनो, भारत आणि ब्रिटन म्हणजेच त्यावेळेस तो इंग्लंड होता, आता आपण त्याला युनायटेड किंगडम म्हणून ओळखतो किंवा UK म्हणून देखील त्याला म्हणतात। तर हे दोन्ही देश इथे संसदीय शासन पद्धती आहे, पण इथे आपल्या ह्या दोन्ही देशांमध्ये संसदीय शासन पद्धतीमध्ये काही मूलभूत फरक आहेत, ते मूलभूत फरक आपण पाहूयात। भारत हा गणराज्य आहे तर ब्रिटन हा राजेशाही देश आहे। गणराज्य म्हणजेच एखाद्या देशाचा प्रमुख हा निवडणुकीद्वारे निवडला जातो, तर राजेशाहीमध्ये त्या देशाचा प्रमुख हा राजा असतो आणि तो वंशपरंपरेने राजा किंवा राणी म्हणून निवडून येत आलेली असते। तर गणराज्यामध्ये राष्ट्रपती हा राजप्रमुख असतो, तर राजेशाहीमध्ये उदाहरणार्थ ब्रिटनमध्ये राजा किंवा राणी हे राज्यप्रमुख असतात। मित्रांनो, भारताच्या शासन पद्धतीमध्ये संसदेला तुलनेने कमी अधिकार आहेत, मात्र ब्रिटनच्या संसदेला सर्वाधिकार आहेत। तिथली संसद ही सार्वभौम आहेत, म्हणजेच कोणत्याही प्रकारचे कायदे करण्याचा अधिकार तिथे संसदेला आहे। भारताच्या संसदेमध्ये तसं काही नाही, कारण भारताच्या संसदेला जरी कायदे बनवले तरी वेगवेगळ्या प्रक्रियामधून त्या कायद्यांना जावं लागतं, कारण आपली राज्यघटना ही लिखित स्वरूपाची असल्याकारणाने इथे संसदेला मर्यादित अधिकार दिलेले आहेत
त्याचबरोबर आपली शासन पद्धती ही संघराज्य प्रकारची आहेत, म्हणजे इथे राज्यांचा आणि केंद्राचा देखील सत्ता संतुलनाचा विचार करावा लागतो। त्याचबरोबर ह्या कायद्यांना न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या मधून जावं लागतं। त्याचबरोबर हे कायदे मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करतात का हे देखील तपासावं लागतं। त्यामुळे भारताच्या संसदेला तुलनेने कमी अधिकार दिलेले आहेत। ह्यानंतरचा फरक असा आहे की भारतीय शासन पद्धतीमध्ये प्राईम मिनिस्टर कोणत्याही सभागृहाचे सदस्य असू शकतात, म्हणजेच आपल्या इकडचे पंतप्रधान हे राज्यसभा किंवा लोकसभा ह्यांचे सदस्य असू शकतात। पण ब्रिटनमध्ये तसं नाही आहे। ब्रिटनमध्ये तेथील PM तेथील पंतप्रधान हा कनिष्ठ सभागृहाचाच म्हणजेच तिथल्या लोकसभेचाच सदस्य असावा लागतो। ह्यानंतरचा फरक असा आहे की आपल्या इकडे 6 महिन्यासाठी संसद नसलेला व्यक्ती देखील मंत्री बनू शकतो, मात्र ज्यावेळेस तो मंत्री बनेल त्याच्या 6 महिन्याच्या आत त्याला संसदेच्या कोणत्याही एका सभागृहाचा, मग लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल, त्याचा सदस्य त्याला बनावं लागतं, नाही तर मग मंत्रिपद सोडावं लागतं। मात्र ब्रिटनमध्ये तसं नाही आहे। ब्रिटनमध्ये जो कोणी मंत्री बनेल तो कनिष्ठ सभागृहाचाच सदस्य पाहिजे, वरिष्ठ देखील नाही, म्हणजेच तेथील लोकसभेचा तो सदस्य असावाच लागतो। शेवटचा फरक असा आहे की आपल्या इकडे मंत्री हे त्यांच्या निर्णयांना कायदेशीर जबाबदार नसतात, मात्र ब्रिटनमध्ये मंत्री हे त्यांच्या निर्णयाला कायदेशीर जबाबदार असतात। याचा अर्थ असा आहे की आपल्या इकडे ज्यावेळेस मंत्रिमंडळ एखादा निर्णय पारित करतं आणि किंवा ज्यावेळेस संसद एखादा कायदा पारित करते आणि राष्ट्रपती त्या कायद्यावर सही करून, त्या विधेयकावर सही करून कायद्यात रूपांतर करतात, तर त्या कायद्यावर आपल्या इकडचे मंत्री सही करत नाहीत। तर या उलट ब्रिटनमध्ये त्या कायद्यावर ज्यावेळेस राजा किंवा राणीची सही झालेली असते त्याच्यानंतर तो संबंधित मंत्री देखील त्या कायद्यावर सही करतो। तर हे कायदेशीर जबाबदारी त्या मंत्र्याला घ्यावं लागते। त्याचबरोबर ह्याचा दुसरा अर्थ देखील असा होतो की त्या कायद्याशी अनुसरून पुढे चालून काही बरं वाईट असं काही निघालं तर त्या मंत्र्यावर कार्यवाही देखील होऊ शकते। आपल्या इकडे तशा प्रकारचं कोणतंच तत्त्व नाही आहे। ह्यानंतर शेवटचा घटक आपण अभ्यासणार आहोत, भारत आणि अमेरिका ह्यांच्या शासन पद्धतीचा तुलनात्मक अभ्यास। डाव्या साईडच्या कॉलममध्ये भारतीय शासन पद्धती आहे आणि त्याच्या कंपॅरिझनमध्ये उजव्या साईडच्या कॉलममध्ये अमेरिकेची शासन पद्धती आहे। तर आपण एकेकाने पाहूया। पहिला फरक असा आहे की भारतीय शासन पद्धतीमध्ये ड्युअल एक्झिक्युटिव्ह आहेत, म्हणजेच सुरुवातीला आपण पाहिलं की दुहेरी कार्यकारी आहेत, नामधारी आणि वास्तव कार्यकारी प्रमुख। अमेरिकेच्या शासन पद्धतीमध्ये फक्त सिंगल एक्झिक्युटिव्ह आहे, म्हणजेच राष्ट्राध्यक्ष हाच कार्यकारी प्रमुख असतो। आपल्या इकडे मेजॉरिटी पार्टी रूल आहे, म्हणजे जो पक्ष मेजॉरिटीमध्ये आला आहे, ज्याचे सर्वाधिक खासदार निवडून आलेले आहेत, तो सरकार स्थापन करेल। मात्र अमेरिकेमध्ये तसं होत नाही। अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष वेगळा निवडला जातो आणि तेथील जी संसद आहे, तेथील संसद म्हणजेच काँग्रेस, तर त्या काँग्रेसचे जे सदस्य आहेत ते वेगळ्या पद्धतीने निवडले जातात। आपल्या इकडच्या शासन पद्धतीमध्ये जबाबदार शासन पद्धती आहे, म्हणजेच कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तर तिकडे नॉन रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच तशी जबाबदार शासन पद्धती अमेरिकेमध्ये नाही आहे। आपल्या इकडे डबल मेंबरशिप असते, म्हणजेच मंत्री हे कार्यकारी मंडळाचे देखील सदस्य असतात आणि कायदेमंडळाचे देखील सदस्य असतात। मात्र अमेरिकेमध्ये तसं काही नाही आहे। राष्ट्राध्यक्ष हा तेथील संसदेचा सदस्य नसतो। ह्यानंतरचा सातवा फरक असा आहे डिझॉल्युशन ऑफ लोअर हाऊस, म्हणजे आपल्या इकडे कनिष्ठ सभागृहाचं विसर्जन केलं जातं। पंतप्रधान ज्यावेळेस राष्ट्रपतींना असा सल्ला देतात की लोकसभा डिझॉल्व करा, म्हणजेच विसर्जित करा, तर राष्ट्रपती त्यांच्या सल्ल्यानुसार लोकसभा विसर्जित करतात। मात्र अमेरिकेमध्ये तसं काही होत नाही। ह्यानंतरचं शेवटचा असा फरक असा आहे फ्युजन ऑफ पॉवर, म्हणजेच आपल्या इकडच्या शासन पद्धतीमध्ये वेगवेगळ्या सत्तेचा संयोग दर्शवलेला आहे, तर अमेरिकेच्या शासन पद्धतीमध्ये तिथे सत्तेचं विभाजन दर्शवलेलं आहे। ह्यानंतर पाहूया मेरिट्स आणि डिमेरिट्स। मित्रांनो, इथे लक्षात घ्या, आपल्या संसदीय शासन पद्धतीमध्ये जे गुण आहेत तेच अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये अमेरिकेचे तोटे आहेत, आणि तिकडे जे
तोटे आहेत तेच आपल्या इकडे गुण आहेत. तर आधी आपल्या इकडचे गुण आणि त्यांचे तोटे कसे ते पाहूया. पहिला आहे हार्मनी बिटवीन लेजिस्लेचर अँड एक्झिक्युटिव्ह, म्हणजेच आपल्या इकडे कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ याच्यामध्ये एकोपा आहे. मात्र अमेरिकेमध्ये तसं नाही, तिथे कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळामध्ये मतभेद होऊ शकतात. दुसरा आहे आपल्या इकडे जबाबदार शासन पद्धती आहे, म्हणजेच रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट आहे. अमेरिकेमध्ये नॉन रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट आहे, म्हणजेच राष्ट्राध्यक्ष जो काही निर्णय घेईल त्याला तो जबाबदार असणार नाही उत्तर देण्यासाठी तेथील संसदेला. ह्यानंतर आपल्या इकडचं प्रिव्हेंट्स डिस्पोटिझम, आपल्या इकडची सिस्टम ही जुलुमशाहीला किंवा हुकुमशाहीला प्रतिबंध करते. तर तिथे राष्ट्राध्यक्ष निवडून आल्याकारणाने तो किमान 4 वर्षासाठी निवडून आलेला असतो आणि त्या 4 वर्षामध्ये तो कशाही प्रकारचे निर्णय घेतो. आपण डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष असताना त्यांच्या निर्णयाविषयी बऱ्याच वेळेस ऐकले देखील असेल. ह्यानंतरचं आहे वाईड रिप्रेझेंटेशन. आपल्या संसदीय शासन पद्धतीमध्ये विस्तृत स्वरूपावर मंत्र्यांना प्रतिनिधित्व दिलं जातं. मात्र तिथे तसं नसतं. अमेरिकेमध्ये तसं नाही आहे. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा त्याला वाटेल त्या व्यक्तीस त्याच्या सरकारमध्ये घेऊ शकतो. तेथील मंत्र्यांना सेक्रेटरी असे म्हणतात. तर तो त्या सेक्रेटरीला कधीही पदावर घेऊ शकतो किंवा त्या व्यक्तीला कधीही पदावरून काढू शकतो. हे पूर्णतः राष्ट्राध्यक्षाच्या मनावर आहे. आता आपल्या इकडच्या शासन पद्धतीमध्ये जे तोटे आहेत तेच तिकडच्या अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये फायद्याचं कसं आहे ते पाहूया. पहिला आहे अनस्टेबल गव्हर्नमेंट. आपल्या इकडे सरकार हे अस्थिर असतं. त्यांना लोकसभेमध्ये ते जबाबदार असल्याकारणाने त्यांना त्यांची जी मेजॉरिटी आहे ती मेंटेन करून ठेवावी लागते. नाहीतर नो कॉन्फिडन्स मोशन पास करून सरकार अस्थिर केलं जातं आणि नंतर सरकार पडू देखील शकतं. मात्र अमेरिकेमध्ये तसं होत नाही. अमेरिकेमध्ये ही सरकार स्थिर असते आणि फक्त राष्ट्राध्यक्षाला जर पदावरून काढायचं असेल तर ती प्रक्रिया देखील खूप किचकट असल्याकारणाने ती शक्यतो अंमलात आणली जात नाही आणि तिथे स्थिर सरकार असते. ह्यानंतरचं आहे नो कंटिन्युटी ऑफ पॉलिसीज, म्हणजेच आपल्या इकडे धोरणामध्ये सातत्य नसतं. सरकार जशी बदलते तशी धोरणामध्ये देखील बदल होत जातो, पण तिथे धोरणामध्ये बदल होत नाही. त्यांना फिक्स्ड टर्मचा कालावधी दिल्याकारणाने ते त्यांच्या धोरणावर कायम असतात आणि तशा प्रकारचे ते प्रकल्प राबवतात. ह्यानंतरचं आहे आपल्या इकडे अगेन्स्ट सेपरेशन ऑफ पॉवर्स, म्हणजेच आपल्या इकडची सिस्टीम ही सत्ता विभाजनाच्या विरोधात आहे. तर अमेरिकेची शासन पद्धती ही सत्ता विभाजनाच्या सिद्धांतावर अवलंबून आहे. यानंतर आपल्या इकडे जे नवीन लोक आहेत त्यांची सरकारमध्ये मंत्री म्हणून नियुक्ती केली जाते. म्हणजेच असं कोणी खूप स्किल्ड असा किंवा एखाद्या फील्डशी रिलेटेड अभ्यासू असा व्यक्ती मंत्रिमंडळामध्ये नसतो किंवा खूप कमी प्रमाण असतं. मात्र अमेरिकेमध्ये तसं नाही आहे. अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष हा त्याच्या मर्जीनुसार त्याच्या मंत्रिमंडळामध्ये व्यक्तींना समावेश करून घेत असल्यामुळे तो कोणत्याही तज्ज्ञाला त्याच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश करून घेऊ शकतो. त्यामुळे त्यांना गव्हर्नमेंट बाय एक्सपर्ट्स असं देखील म्हणतात. तर मित्रांनो, आपण आज संसदीय शासन प्रणाली म्हणजेच पार्लमेंटरी सिस्टमचा A to Z पूर्णतः अभ्यास केलेला आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्या सर्व महत्त्वाच्या पॉईंट्सना मी इथे इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, आपल्याला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.